सगळ्यांना सतर्क करणारी, कारण सायबर गुन्हेगारीचा विळखा गेल्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे वाढतोय हे आपल्या समोर आलेलं आहे आणि अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत याचा फटका बसताना बघायला मिळतो। ताजं उदाहरण समोर आलेलं आहे। अक्षय कुमारने स्वतः आपल्या मुलीचा अनुभव सांगितलाय, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सतर्क राहायला हवं हेच या उदाहरणावरून या बातमीतून आपल्याला समोर येत आहे। अक्षय कुमारची मुलगी सायबर क्राईममधून वाचल्याचं समोर आलंय। स्वतः अक्षयने सायबर जागरूकता महिना कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली। मोबाईलवर गेम खेळता खेळता गुन्हेगारांकडून मुलीवर सायबर हल्ला झाला। मुलीशी संवाद साधणाऱ्याने तिच्याकडे न्यूड फोटोची मागणी केली, मात्र मुलीने वेळीच आई ट्विंकलला सर्व सांगितलं, त्यामुळे अनर्थ टळला असं अक्षय कुमारने म्हटलंय। मेरी डॉटर एक वीडियो गेम खेल रही थी एंड देन he sent a message, can you send me a nude picture of yours? It was my daughter. She switched off the whole thing and she went and told my wife. This is how things begin. ये भी एक साइबर क्राइम का ही एक हिस्सा है। या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं काय घडलेलं आहे आपण जाणून घेऊया। मुलगी मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत होती। अक्षय कुमारने हा किस्सा स्वतः सांगितलेला आहे। त्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलंय आपण बघतोय। धन्यवाद, मस्त चांगलं खेळलात असे मेसेज तिला आले। तुम्ही कुठून आहात, पुरुष की महिला असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आलाय। त्यानंतर न्यूड फोटो पाठवा असा मेसेज आला। मुलीने फोन बंद केला आणि आई ट्विंकलला ही सगळी माहिती दिली, ही सगळी घडलेली घटना सांगितली आणि त्यामुळे आपण सगळ्यांनीच आता सतर्क राहणं कसं गरजेचं आहे हेच या उदाहरणावरून समोर येते। दरम्यान या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। शाळेमध्ये एक व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल आणि एक धडा देऊन चालणार नाही, तर पूर्ण व्यवस्थाच उभी करावी लागेल। तिसऱ्या वर्गापासून तर वरपर्यंतची जी सगळी मुलं आहेत यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काय सायबर क्राईम होऊ शकतात, त्या संदर्भात त्यांनी कसं अवेअर राहिलं पाहिजे, त्यांनी काय प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि एखादं घडलं तर कसं त्यांनी रिपोर्ट केलं पाहिजे हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे। सायबर क्राईम सेंटर उघडलेलं आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे फंक्शनल आहे, पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की हे गुन्हे घडू नये याकरता अवेअरनेस तयार करणं। कारण एकदा गुन्हा घडल्यानंतर फायनान्शियल लॉसेस आणि मेंटल ट्रॉमा, हा मेंटल ट्रॉमा काही तुम्हाला रिव्हर्स करता येत नाही, म्हणून ते घडूच नये या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून केंद्र सरकारच्या वतीनं अशा प्रकारचा हा अवेअरनेस मंथ सुरू झालेला आहे, जो आपण आज महाराष्ट्रात सुरू केलाय। सायबर क्राईम बद्दल मुख्यमंत्र्यांनी आपला काय अनुभव सांगितलाय तेही बघूया। मी YouTube ब्राउज करत होतो, माझं भाषण उघडलं, मी बोलत होतो, मात्र शब्द माझे नव्हते। मुख्यमंत्र्यांनी हा अनुभव स्वतः सांगितलेला आहे, त्यामुळे आता सतर्क राहणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा समोर येते। मी डॉक्टर शेट्टींचं औषध वापरलं, तुम्ही देखील वापरा असं दाखवलं जात होतं। माझ्याच आवाजातलं दुसरं भाषण दाखवलं जात होतं। लोकांना वाटत होतं मीच सल्ला देतोय, मात्र तसं नव्हतं। तेव्हा हा अनुभव स्वतः मुख्यमंत्र्यांनी कथन केलाय। त्यामुळे जागरूक राहा, सतर्क राहा, कारण अशी बाब जर आपल्या बरोबर घडली तर त्यामुळे कशी पावलं टाकायची हे देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। बुलेटिन